या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे। प्रभाग क्रमांक 25 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव श्रीशैल हत्तुरे, सुरेखा राजू काळे आणि सुकेशिनी महादेव गंगोडा यांच्या प्रचार मोहिमेचा हत्तुरे वस्ती परिसरातील मंदिरांमध्ये नारळ वाढवून जंगी शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि आनंद मुस्तारे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी स्थानिक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विजयासाठी साकडं घातलं। परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले की अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे। करमाळा आणि माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून 12 अंकी आधार क्रमांक असूनही रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। याबाबत वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं प्रहार जनशक्ती पक्ष आणि माढा करमाळा तालुक्यातील गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी तसंच सोलापूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितलं की आम्ही कष्टकरी असून रोजंदारीच्या कामावर आमचा संसार चालतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून अन्नधान्य मिळत नसल्यानं अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। शासनाच्या योजनांचा लाभ कागदोपत्री दिसत असला तरी प्रत्यक्षात आम्हाला अन्नधान्यापासून वंचित ठेवलं जात आहे, अशी तीव्र नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली। महापालिका निवडणुकीत भाजपनं आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या 26 उमेदवारांचे पत्ते कापले। या 26 जणांची बंडखोरी आणि देशमुखांची रणनीती भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळं या बंडखोरांकडे लक्ष असणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपनं एकूण 26 प्रभागातून 102 जणांना उमेदवारी दिली। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिफारशीनुसार 30, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या शिफारशीनुसार 48, आमदार सुभाष देशमुख 21 आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या शिफारशीनुसार 3 जणांना उमेदवारी मिळाली। जागा वाटपात आमदार देवेंद्र कोठे यांनी बाजी मारली, त्यासाठी त्यांनी पक्षाकडे सबळ कारणं दिली। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यापैकी ज्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही अशा सर्व कार्यकर्त्यांनी पक्षहित लक्षात घेऊन आपली उमेदवारी माघार घ्यावी आणि पक्षाला सहकार्य करावं। जे कार्यकर्ते आपली उमेदवारी माघार घेऊन पक्षाशी निष्ठा राखतील अशा सर्व कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य ती दखल घेण्यात येईल। सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाची जबाबदारी ओळखून आपापल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा आणि पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा। जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत त्यांच्यावर पक्षशिस्तीनुसार नाइलाजानं शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल याची नोंद घ्यावी। तसंच सोलापूर शहरातील 3ही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी आणि पक्षाच्या प्रदेश नेतृत्वानं जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। प्रदेश पातळीवरून प्रवेश देऊन ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याबाबत कोणताही गैरसमज किंवा अन्यायाची भावना न बाळगता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा आणि एकसंघपणे सहकार्य करावं, असं आवाहन भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केलंय। श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत शुक्रवारी पारंपरिक गड्डा यात्रेचं सुंदर आणि सिद्धमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। बालकांचा सर्वांगीण विकास, आनंददायी शिक्षण आणि शाळेबद्दल गोडी निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला। शालेय प्रांगणात
68 लिंग प्रतिकृती, विविध खेळांची साधनं, खेळणी तसंच खाऊच्या दुकानांमुळे संपूर्ण परिसराला जणू गड्डा यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. बाराबंदी परिधान केलेल्या बाल चिमुकल्यांनी 7 नंदीध्वजांचे मानकरी म्हणून सहभाग घेतला. संबळाच्या नादात श्री सिद्धेश्वरांची आरती करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या गड्डा यात्रेचं उद्घाटन इरा किड्सच्या संचालिका मुलीमणी तसंच सिद्धेश नर्सरीच्या संचालिका बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आलं. महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटपामुळं भाजपमधील अंतर्गत संघर्ष एका टोकालाच गेला आहे. उमेदवारांच्या यादीवर आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचंच वर्चस्व दिसत आहे. दोन्ही आमदार देशमुखांच्या सुमारे 20 ते 25 समर्थकांची तिकीटं कापण्यात आली. या नाराज इच्छुकांनी आणि देशमुख समर्थकांनी बाळे तसंच जुळे सोलापूर भागात 2 स्वतंत्र बैठका घेतल्या. आमदार आपल्या पाठीशी आहेत, काहीही झालं तरी स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त करून पक्ष नेतृत्वालाच आव्हान देण्यात आलं. विशेष म्हणजे प्रभाग 5 मधून अधिकृत उमेदवारी मिळालेले समाधान आवळे यांनीही नाराजांच्या मेळाव्याला हजेरी लावली. मला कमळाचं अधिकृत तिकीट मिळालं आहे, पण निष्ठावंतांवर अन्याय होत असेल तर मी या तिकिटाला लाथ मारून आलोय. राजू अलुरे जर लढणार असतील तर मी त्यांच्या पॅनलसोबत माझा प्रचार करेन असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बाळे येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये निष्ठावंतांची बैठक झाली. या प्रभागात आमदार विजयकुमार देशमुख समर्थक राजू अलुरे यांचं तिकीट कापण्यात आलं. या बैठकीत भावना व्यक्त करताना राजू अलुरे आणि समाधान आवळे यांना अश्रू दाटून आले होते. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.